कार्यशाळेच्या पत्रकावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांखाली वादग्रस्त मजकूर छापल्यानं वाद पेटलाय। आयआयटी मुंबईने या कार्यक्रमातून माघार घेतली आहे। अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात कालपासून ही कार्यशाळा सुरू झाली आहे। या कार्यशाळेच्या आयोजकांमध्ये आयआयटी मुंबईचे नाव असल्यानं समाज माध्यमांमध्ये जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली होती आणि त्यानंतर या कार्यक्रमातून माघार घेण्याचा निर्णय घेत समाज माध्यमांवरची पत्रकं काढून टाकण्यात आली आहे। पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमा होत्या। या पत्रकाखाली आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो असं उपशीर्षक होतं। हर्षिल मेहता यांनी हे पत्रक सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं होतं। मतचोरी संदर्भात काँग्रेसच्या आरोपांमध्ये नक्षलवाद्यांनी सुद्धा आता सुरात सूर मिसळलाय। नक्षलींच्या सेंट्रल कमिटीनं नुकताच काढलेल्या पत्रकामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपवर वोट चोरी करून सत्ता मिळवण्याचा गंभीर आरोप केला आहे। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून वोट चोरी करून विधानसभा आणि इतर निवडणुका जिंकत आल्याचा आरोप केलाय। मोदी व भाजपनं त्याच पद्धतीनं 2024च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीनं हा आरोप केलाय। देशामध्ये वोट चोरीचा खेळ अनेक वर्षांपासून सुरू असून काँग्रेस पक्षानं तो जनतेसमोर आणण्यामध्ये खूप उशीर लावल्याचंही नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे। मतचोरी विरोधात जनआंदोलनाची गरज असल्याचं सेंट्रल कमिटीनं म्हटलंय। पत्रकामध्ये ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचाही समाचार घेतलाय। अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात मोदी सरकारनं केलेला आत्मनिर्भरतेचा दावाही थोतांड असल्याचं म्हटलं गेलंय। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील बोर धरण 93.88% भरलंय आणि यामुळे या धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। हे दरवाजे प्रत्येकी 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आल्यानं 26.11 क्युसेकनं विसर्ग बोर नदी पात्रामध्ये करण्यात येतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील महाडजवळून वाहणारी सावित्री नदी आणि लगतची खाडी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। पावसाळ्यात गढूळ झालेलं पाणी अचानक लालसर झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांकडून रात्रीच्या अंधारात टँकरद्वारे रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय। पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या बनावट सही आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची दिशाभूल करून लाखो रुपये उकळणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अतिशय धक्कादायक बाब म्हणजे पैठण इथे डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही व नोंदणी क्रमांक वापरून हे भामटे रक्त चाचणीचे रिपोर्टही देत होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिमला गेलेली 20 वर्षीय मुलगी जिममध्ये अचानक चक्कर येऊन पडली। हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। ही घटना बीड बायपास परिसरात काल संध्याकाळी घडली। एकुलती एक मुलगी गमावल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्रियंका अनिल खरात असं मुलीचं नाव आहे। आणि यानंतर एक